नमस्कार मित्रांनो, कसे आहात? हे पुस्तक तुम्ही वाचलत का? या आपल्या सदरामध्ये आज मी डॉक्टर तारा भवाळकर यांच्या सीतायन या मनोविकास प्रकाशनच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. तर अभ्यासकांच्या बऱ्यापैकी परिचयाच्या असलेल्या डॉक्टर तारा भवाळकर, माझ्यासारख्या वाचकांच्याही बऱ्यापैकी परिचयाच्या असलेल्या डॉक्टर तारा भवाळकर अलीकडेच दिल्लीमध्ये जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं 21, 22, 23, 2025 या तारखांना, तर त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तर ते अध्यक्षीय भाषण सुद्धा आहे युट्यूब वरती अवेलेबल. ते अभ्यासकांनी बघा, इतरही लोकांनी बघा, कारण आता तसं बघायला गेलं तर तारा भवाळकर बऱ्यापैकी चर्चेत आहेत सध्या त्यांनी केलेल्या त्या भाषणामुळे. त्या भाषणाबद्दल थोडंसं बोलूयाच आपण. त्याआधी या पुस्तकाबद्दल थोडं बोलतो मी, कारण हे माझं खूप आवडतं पुस्तक आहे. मी या पुस्तकाबद्दल फार काही बोलणार नाही, कारण हे पुस्तक वाचणं महत्वाचं आहे प्रत्येकाने. त्याच्याबद्दल मी सांगणार, मग तुम्ही ते ऐकायचं मजा नाही. तुम्ही ते वाचा, जसं मी अनुभवलं ते पुस्तक तसं तुम्ही अनुभवावं असं मला वाटतंय. तर डॉक्टर तारा भवाळकर यांच्याबद्दल, या पुस्तकाबद्दल डॉक्टर मुकुंद कुळे लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत. डॉक्टर तारा भवाळकर सुद्धा लोकसाहित्य, लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी त्या संदर्भात बरंच मोठं काम केलेलं आहे. तर डॉक्टर मुकुंद कुळे लोकसाहित्याचे जे अभ्यासक आहेत ते काय म्हणतायत आपण या पुस्तकाच्या मलपृष्ठावरती ते जे काही लिहिलेलं आहे ते मी वाचतोय. रामपत्नी म्हणून सीतेची प्रतिमा आजवर सोशिकतेचं मूर्तिमंत प्रतीक अशीच रंगवली गेली आहे. सीता सोशिक होती खरीच, पण संधी मिळाली तेव्हा तिनेही रामाविरुद्ध विद्रोह केला. भूमिकन्या असलेल्या सीतेने पुन्हा भूमीचा आश्रय घेणं हा लोक परंपरेनं तिचा विद्रोहच मानला आहे. अभिजन परंपरा आणि लोक परंपरांचं नातं कायमच कधी संवादी तर कधी विसंवादी असं राहिलेलं आहे. सीतेच्या संदर्भात तर भारतीय लोकमनाने कायमच सीतेला झुकत माप दिला आहे. मराठी, हिंदी, कन्नड, बंगाली, बौद्ध जातक कथा ते अगदी आदिवासी कथांमध्येही रामापेक्षा सीतेचंच गुणगान गायलेलं दिसतं. लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर या नेहमीच लोकसंस्कृतीचा अभ्यास मातृसंस्कृती म्हणून करत आल्या आहेत. एकूणच लोकसाहित्याची स्त्रीवादी अंगाने त्यांनी केलेली मांडणी लक्षणीय आहे. त्याच अनुषंगाने सीतेच्या वेदनेचा, विद्रोहाचा जो सूर त्यांना वेगवेगळ्या लोकरामायणात सापडला त्याचा मागोवा म्हणजे हे सीतायन, असं डॉक्टर मुकुंद कुळे यांनी नमूद केलं. 250 रुपये किंमत आहे या पुस्तकाची. मित्रांनो, कृपा करून हे पुस्तक घ्या आणि वाचा. या पुस्तकाबद्दल मी खूप आधी व्हिडिओ करायचं ठरवलं होतं, पण काही गोष्टी लाईनअप होत्या, म्हटलं ते उरकल्यावर करू. आणि आता सध्या तारा भवाळकर त्यांच्या भाषणामुळे जे युट्यूबला अवेलेबल आहे त्याबद्दल थोडंसं मी बोलणारच आहे. हा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा या पुस्तकाबद्दल या व्हिडिओचं बोलणं झाल्यावर मी याच व्हिडिओत त्यांच्या त्या भाषणाबद्दल थोडंसं बोलणार आहे. तर मी तुम्हाला हे मलपृष्ठावरच वाचून दाखवलं जे मुकुंद कुळे यांनी या पुस्तकाबद्दल म्हटलंय. तुम्ही पुन्हा एकदा वाटल्यास रिवाइंड करून ऐका ते. आता सीतायन मध्ये या पुस्तकात त्यांनी डॉक्टर तारा भवाळकर यांनी जी अर्पण पत्रिका सादर केली आहे, जी त्या संदर्भात लिहिलंय ते असं आहे: लोकपरंपरेतील सर्व सीतायन कर्त्यांना सादर अर्पण. डॉक्टर तारा भवाळकर ही अर्पण पत्रिका आहे. तर मुखपृष्ठ आणि मांडणी चंद्रमोहन कुलकर्णी यांची आहे आणि 250 रुपये किंमत आहे या पुस्तकाची. तर ते विकत घ्या. आता मी तुम्हाला त्यांचं मनोगत वाचून दाखवतो. या पुस्तकाच्या निमित्ताने डॉक्टर तारा भवाळकर यांनी लिहिलेलं मनोगत. नकळत्या वयापासून गावाकडे आणि आजोळी जात्यावर दळणाऱ्या बायकांच्या ओव्या ऐकत ऐकतच कळत्या वयात प्रवेश केला. त्यातल्या अनेक ओव्या सहज पाठ झाल्या आणि विशेष म्हणजे आता आयुष्याच्या उत्तरार्धातही त्या स्मरणकोशात राहिल्या आहेत. त्यापैकी सीताबाईच्या रामसीतेच्या काही ओव्यांनी लहान वयातही मनात घर केलं होतं.
पुढे जाणत्या वयात अभ्यास करताना ही लोकपरंपरेतली रामायण काव्य आहेत असं कळलं, पण एकूण या राम सीतेच्या ओव्यातून, गाण्यातून, कथातून जी रामायण कथा उमगत गेली ती खरं तर प्रामुख्याने सीता कथाच आहे असं जाणवलं. म्हणून मी लोकपरंपरेतील राम सीता कथांना सीतायन म्हणते. मग अशा सीतेचा शोध घेण्याचा छंदच लागला. गेली सुमारे 50 वर्षे सीतायन भेटत राहिलं, मनात खोलवर रुजत राहिलं. भारतातल्या विविध प्रदेशातली भाषांमधली ओव्या, गीतं, कथा, दंतकथा, लोकनाट्य शोधण्याचा छंद लागला. त्याविषयी 1975 पासून म्हणजे पहिल्या आंतरराष्ट्रीय स्त्री गौरव वर्षापासून बोलत, लिहित, शोधत राहिले. प्रस्तुत सीतायन हा माझा लोकपरंपरेतील सीता शोधाचा एक प्रयत्न आहे. यातील काही लेख, प्रसंग परत्वे लिहिले आहेत, पण यातील अंकुश पुराण, चित्रपट रामायण, चंद्रावती रामायण, त्याचे भाषांतर, दशरथ जातक, आदिवासींचे सीतायन हे मुद्दाम या पुस्तकासाठी आवर्जून केलेले लेखन आहे. एका चर्चासत्रात लोकपरंपरेतील सीता विषयावरचे माझे एक भाषण झाले. ते ऐकून मनोविकास प्रकाशनचे श्री आशिष पाटकर यांनी या विषयावर सविस्तर लिहिण्यासाठी सांगितले. त्यालाही काही वर्षे झाली. यातील विविध कथा मी प्रथम माझ्या मोजक्या जाणकार तरुण मित्रमैत्रिणींसमोर कथन केल्या. त्यांचे ध्वनिमुद्रण आमचे स्नेही संजय पाटील यांनी केले. संजय पाटील स्वतः लोकसंस्कृतीचे चिकित्सक, अभ्यासक, चाहते आणि आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी आहेत. जोडीला सदानंद कदम आणि वेळोवेळी सहाय्य करणारे मुकुंद कुळे, हे ज्यांचं मलपृष्ठावरती जे आहे ते आता वाचलं ते मुकुंद कुळे होतेच. प्राध्यापक अविनाश व प्रतिमा सप्रे, नीलम माणगावे, वर्षा चौगुले, प्रतिभा जगदाळे, उज्ज्वला परांजपे, आशा कराडकर असे अनेक श्रोते चर्चित म्हणून कथा श्रवणासाठी येत असत. याचे शब्दांकन माझी विद्यार्थिनी लेखिका प्रतिभा गुंडी हिने केले व आता सीतायन प्रस्तुत पुस्तक रूपात सिद्ध झाले आहे. आता सीतायन प्रस्तुत पुस्तक रूपात सिद्ध झाले आहे. कोरोना महासाथीच्या जागतिक आणि अनेकांच्या आयुष्यातील वैयक्तिक पडझडीच्या काळानंतर लगेच सीतायनातील प्रमुख कथाकथन मी सर्वांसमोर केले होते. या सर्जक कामामुळे आम्ही सगळे सावरलो. विशेषतः मला आयुष्याच्या उत्तरायणात या सीतायनने खूप आधार दिला. पुस्तक स्वरूपात ते येण्यासाठी मनोविकासचे श्री अरविंद पाटकर आणि श्री आशिष पाटकर यांनी सक्रिय आधार दिला. त्याचे हे फलित आहे. काही ठिकाणी पुनरुक्ती झाली आहे, परंतु त्या मुद्द्यासाठी स्पष्टीकरण म्हणून आवश्यक वाटली. सध्याच्या काळात या पुस्तकातील प्रतिपादनावर बरीच चर्चा होऊ शकते, तशी शंका मी प्रकाशकांना बोलून दाखवली. त्यावर उलट असे झाले तर चांगले असा धीर त्यांनी दिला. माझ्या या प्रकल्पात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या सर्वांचा मी त्या संदर्भात उल्लेख केलाच आहे, पण तरी ध्वनिमुद्रण, ते ऐकणारे श्रोते, अन्य भाषातील संहिता उपलब्ध करून देणारे या सर्वांचे आभार. मनोविकास प्रकाशनचे श्री अरविंद व श्री आशिष पाटकर या पिता पुत्रांचे मनापासून धन्यवाद व आभार. डॉक्टर तारा भवाळकर. माझ्या भावविश्वातील राम असं एक पहिलं प्रकरण आहे. त्यातला एक तुकडा वाचून दाखवतो तुम्हाला. त्यानंतर चांगली 7-8 वर्ष उलटली. आता हायस्कूलमध्ये जाणारे आम्ही जरा जाणते विद्यार्थी गण झालो होतो. कुठल्याशा वर्तमानपत्रात रामाने सीतेला पुन्हा वनवासात सोडलं की त्याची चूक झाली अशा आशयाचा लेख वाचला. तो लेख वाचून इतकं काही अद्भुत चमत्कारिक थ्रिल वाटलं होतं की विचारता सोय नाही. तो काळ म्हणजे वाचनानं झपाटल्याचा काळ होता. हाती लागतील ती छापील अक्षरं कसरी सारखी खाऊन टाकावीत असं वाचन चालायचं आणि वाचून झालं की त्या वेळी ते अगदी खरं वाटायचं. आपली अक्कल पाजळण्यासाठी तावातावानं सगळ्यांना ते सांगत सुटायचं. उलट सुलट वाद घालत राहायचं. हे प्रकार एकूणातच भन्नाट होते. वर्तमानपत्रातला तो लेख वाचल्यावर घरी आलेल्या एका कीर्तनकार नातेवाईकांना मी मतं ऐकवली. तीही लेखकाची अनाहूत वकिली करीत. प्रथम त्यांना कौतुक वाटलं, पण रामाला एकदम आरोपीच्या पिंजऱ्यातून सक्त मजुरीसाठी कोठडीत पाठवायची तयारी झाल्यावर मात्र गृहस्थ अस्वस्थ झाले. माझ्या दृष्टीने रामावरचे आरोप बिनतोड होते. सीतेला दुसऱ्यांदा वनवासात पाठवताना स्वतःला सत्यवचनी म्हणवणारा राम तिला माहेरी पाठवतो म्हणून खोट बोलला. सीतेसमोर हे स्वतः न सांगता लक्ष्मणाला तो निरोप सांगायला लावला, कारण तो भित्रा होता. खोटं सांगताना तो घाबरला. आणि प्रजाहित दक्ष म्हणवणाऱ्या रामाने एक प्रजाजन, त्यातही गरोदर स्त्री म्हणून तरी सीतेची चिंता करायला हवी होती. त्यामुळे तो प्रजाहित दक्ष राजाही ठरत नाही. शंभूक आपल्या तोडीचा क्षत्रिय होऊ नये म्हणून खोटं कारण सांगून त्याचा कपटाने वध करणारा रामही हलक्या प्रवृत्तीचा होता.
हे सगळं मी भलत्याच तावातावाने बोलले असावे. बापरे, काय खवळले ते कीर्तनकर काका. तुमच्या कुठेच श्रद्धा नाहीत. मुलींना शिकवायचं ते असलं नतद्रष्ट वाचन करण्यासाठी की काय? पेशवाईतही बायका शिकल्या पण त्या पोथ्या पुराण वाचण्यासाठी. अशी श्रद्धास्थानं उद्ध्वस्त केली तर तुमच्या सगळ्या पिढ्या नरकात जातील. ते कीर्तनकर काका म्हणाले. काय म्हणाले? तुमच्या कुठेच श्रद्धा नाहीत. मुलींना शिकवायचं ते असलं नतद्रष्ट वाचन करण्यासाठी की काय? पेशवाईतही बायका शिकल्या पण त्या पोथ्या पुराण वाचण्यासाठी. अशी श्रद्धास्थानं उद्ध्वस्त केली तर तुमच्या सगळ्या पिढ्या नरकात जातील. गंमत म्हणजे ही सगळी सरबत्ती ऐकूनही मी आनंदाचे डोईच तरंगत होते. डॉक्टर तारा भावळकर स्वतःबद्दल वर्णन करतायत. असं मला आजही आठवत आहे कारण त्यांच्या बोलण्यातून माझ्या एकाही शंकेचं निरसन झालं नव्हतं. मुख्य म्हणजे देवा धर्माची ही चिकित्सा आपण माणसं करू शकतो तर असं काहीतरी नवीन सापडल्याचा तो आनंद होता. आमच्या त्या काकांच्या दृष्टीनं मात्र बाळबोध सनातनी वातावरणात वाढलेली आणि धार्मिक प्रवृत्तीच्या घरात जन्माला आलेली एक मुलगी म्हणून विशेष रोष अशा पाखंडी धर्मनष्ट विचारांची कशी झाली हा आश्चर्याचा आणि संतापाचा विषय होता. आता निश्चितपणे कलियुग सुरू झालं असा निर्वाळा त्यांनी देऊन टाकला. मला मात्र त्या लेखानं नंतरच्या शंकेनं कायमचं शंकासूर बनवलं. तर त्यांना प्रश्न पडायला लागले तारा भावळकर यांना, आणि ते कसे पडायला लागले, कुठल्या प्रसंगामुळे ते त्यांनी ते नमूद केलं. असं बरंच मटेरियल आहे या पुस्तकात, ते वाचा. स्त्रियांना खास आग्रह करेन मी की हे पुस्तक वाचा. आणि बाकी काही नाही. त्यांचं भाषण आहे का, भाषण इतकं अप्रतिम भाषण केलंय त्यांनी. राजकीय नेत्यांना पण बऱ्यापैकी आपल्या भाषणातून सुनावलेलं आहे. त्यांनी सरळ सरळ सांगितलं की भाषा ही जोडणारी असावी, तोडणारी नसावी. त्यामुळे जे कोण राजकीय नेते प्रक्षोभक भाषण करून माणसांना एकमेकांपासून तोडण्याचे प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी हे फारच छान डॉक्टर तारा भावळकर यांनी सांगितलं. मग त्यांनी त्या भाषणामध्ये ज्ञानेश्वर माऊली ते अगदी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत त्या बोलल्या आहेत. आणि भाषेबद्दल बोलल्याच आहेत. अभिजात भाषा, अभिजन वर्ग यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की लोक परंपरेतून आलेलं जे काही असतं ते महत्वाचं असतं आणि ते त्याची उचलेगिरी अभिजन वर्ग किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा करत असतात. कारण लोक परंपरा, लोकांचं साहित्य, लोकसाहित्य हे अस्सल असतं, हे फार तळागाळातून आलेलं असतं. आणि ही उचलेगिरी कसे करतात किंवा जे जे काही लोक परंपरेतून येतं त्याला आधी हे अभिजन वर्ग विरोध करतात, पण ते आणखी लोकांमध्ये पॉप्युलर होत गेलं की मग ते आपलंच आहे म्हणून सांगत फिरतात. त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं गौतम बुद्ध यांचं, की आधी त्यांनी गौतम बुद्धाला आणि त्याच्या एकंदर विचारांना विरोध केला, पण जसं त्यांना कळलं त्या अभिजन वर्गाला किंवा तेव्हाच्या त्या कर्मठ सनातनी लोकांना की यांची लोकप्रियता वाढत चालली गौतम बुद्धांची, तसं त्यांनी गौतम बुद्ध हा 9वा अवतारच आहे हे सांगायला सुरुवात केली. तर असं खूप मजेशीर गोष्टी आहेत त्यांच्या त्या भाषणामध्ये, युट्यूबला आहेत. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॉक्टर तारा भावाळकर असं टाका, त्यांचं भाषण येईल. त्या अध्यक्षा आहेत आताच्या ह्या ज्या 3 दिवसांचं जे मी आता मगाशी सांगितलं की जे साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे दिल्लीला पार पडलं, त्या अध्यक्षपदी होते आणि त्यांनी खूप अप्रतिम भाषण केलं. त्यांनी सुनावलं, प्रत्येकाला सुनावलं, त्या तिथे उपस्थित असलेल्या राजकीय नेत्यांना. त्यांनी एक फार मस्त गोष्ट सांगितली. आता मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही, पण तुम्हाला लगेच आठवेल की माझा जन्म हा जैविक नाहीये, मी घरून मला देवाने पाठवलं इथे, असं आपल्या देशातल्या एका राजकीय नेत्याने स्वतःचा उल्लेख केला होता. तर त्याला उत्तर देताना त्याचं नाव न घेता त्या नेत्याचं तारा भावळकर म्हणाल्या की सगळे विटाळातूनच जन्माला येतात, मग ते देवाने पाठवलेले असोत किंवा देवाचं डोळा चुकवून आलेले असो. हे माझं वाक्य आहे, तारा भावळकरांचं वाक्य नाही. पण त्यांनी असं सांगितलं, तारा भावळकरांनी काय सांगितलं ते आधी सांगतो की विटाळातूनच प्रत्येक माणूस जन्माला येतो, पण हल्ली जर कोण म्हणत असेल की माझा जन्म हा जैविक नाही तर आता आपण काय बोलणार, असं तारा भावळकर बोलले. म्हणून मग मी म्हणतो की देवाने पाठवलेले किंवा देवाचा डोळा चुकवून आलेले
हे सगळे विटाळातूनच जन्माला येतात. त्यामुळे उगाच कोणी फुकटचा काय म्हणतात त्याला तोंडाची वाफ घालवू नये, उगाच त्या पद्धतीचं दमजा मारू नये. असो, तर एकंदर पुस्तकाबद्दल आपण बोललो. त्याच्यानंतर भाषण तुम्ही बघा, चुकवू नका, फार अप्रतिम भाषण आहे आणि ती लिखित भाषण सुद्धा आहे. तर ते आता पुस्तक रूपाने आयोजकांनी जर उपलब्ध करून दिलं सर्वांसाठी तर फारच मस्त होईल. अभ्यासकांना ते आपल्या संग्रही ठेवता येईल. आणि एक खटकणारी गोष्ट म्हणजे ते भाषण चालू असताना त्यांना आवर्त घ्यायला सांगण्यात आलं. अरे त्या अध्यक्ष आहे, त्या साहित्याचा उत्सव चाललेला आहे, तिथे त्या नाही बोलणार तर कुठे बोलणार. या नेत्यांची पालढाळी भाषणं, शिवराळ भाषणं आपण ऐकतो. आणि जी व्यक्ती आपल्या स्वतः म्हणजे त्या साहित्याच्या उत्सवात एक डॉक्टर बोलतायत, साहित्यिक बोलतेय, अध्यक्षा बोलतायत त्या कार्यक्रमाच्या, त्यांना तुम्ही सांगता आवर्त घ्या ते भाषण बघा तुम्ही. शेवटाला एक बाई येऊन त्यांच्या कानात कुजबुजतात काहीतरी, तेव्हा डॉक्टर तारा भावळकर म्हणतात हो मी आता आटोपशीर घेते. आयोजकांना तेवढं आणखी अर्धा तास ते बोलले असते. अहो पण तो सांस्कृतिक ठेवा जतन करता आला असता ना व्हिडिओच्या रूपाने. असो, आयोजकांच्या काही असतील तरी पण तारा भावळकर यांनी बिनधास्तपणे आणि वय वर्ष 85 आहे डॉक्टर तारा भावळकर यांचं, आणि 85व्या वर्षी त्यांचे हे जे काही पुरोगामी, आपण अशा आता 85 वर्षांची कितीतरी म्हातारी मंडळी बघतो जी देवदेव देवदेव करत बसते, निर्बुद्धासारखं काहीतरी बडबडत असतात, बेकलासारखं काहीतरी वागत असतात. आणि मग त्यांचं काय होतं, त्यांच्याकडे आपण वडीलधारी माणसं म्हणून बघत असतो आणि ते जर मूर्खासारखं काही घरात बडबडत राहिले ना तर मग कुटुंबातली सगळी माणसं त्यांना आदरस्थानी मानत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी का होईना पण मनातून इच्छा नसताना ते जे काही मूर्खाचं म्हणजे एखादा जर 85 वर्षाचा म्हातारा बोलत असेल की सकाळी उठल्यावर थोडंसं शेण आणि गोमूत्र खा म्हणून, तर त्या घरातल्याला नाईलाज असतं खावं लागतं, त्या आपल्या कुटुंबातल्या म्हाताऱ्याला आवडतंय म्हणून. तर 85 वर्षाचे डॉक्टर लागू पण होते ज्यांनी सॉक्रेटिस सारखं नाटक केलं वयाच्या 75व्या वर्षी. हे अवेलेबल आहे युट्यूबला. मी त्याच्याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलाय, तो बघा तुम्हाला जर पाहता आला तर, वेळ असेल तर. हल्ली वेळ नसतो लोकांकडे. आणि तसंच या 85 वर्षाच्या बाईंचं डॉक्टर तारा भावळकरांचं हे भाषण आहे का, सगळं विज्ञानवादी विचारातून केलेलं भाषण आहे, तरुण पिढीसाठी भाषण. एका बाजूला तो IITचा बाबा त्या तो चाललाय गोंधळ सगळा कुंभमेळा, त्या कुंभमेळ्यामध्ये येऊन सांगतो की काय करायचं आहे का. अरे तंत्रज्ञानाच्या इथून तू शिकून आलायस IIT पवई सारख्या एका संस्थेतून, आणि तू तिथे जाऊन अंगाला राख फासून बसलायस आणि सांगतोस की कशाला काय करायचंय, शेवटी इथेच यायचंय. कसली प्रगती करणार आहोत आपण. त्या तुलनेमध्ये त्या IIT बाबाच्या त्या मूर्ख माणसाच्या तुलनेमध्ये तारा भावळकरांचं हे भाषण ऐका, आपल्या मुलांना ऐकवा. आणि देव असायला पाहिजे प्रत्येक. मी पण देव मानतो, पण माझा देव वेगळा आहे. आता हा जो मी व्हिडिओ करतोय ना, ही माझ्या देवाची मी केलेली पूजा आहे. देवानेच निर्माण केलेली फुलं पानं घेऊन कुरतडायची, ओरबाडून काढायची आणि त्याच्या चरणी व्हायची. त्याच्यामुळे देव तुमच्यावर प्रसन्न होणार आहे का. त्यांनीच निर्माण केलेल्या वस्तूंचा विद्रूप करून तुम्ही त्याची पूजा मांडली ती. त्यामुळे थोडा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवा. आणि गंमत अशी असते की सगळे चांगले विचार जे तारा भावळकरांनी मांडले ते बऱ्याच लोकांना, आता काही 80-85 वर्षाची अशी माणसं आहेत जी फार चाणक्य आहेत, त्यांना कळतं सध्या काय चाललेलं आहे, ते काळाच्या बरोबर असतात, ते विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून असतात. त्यापैकी जशा तारा भावळकर आहेत, डॉक्टर श्रीराम लागू होते, आणि अशी बरीच माणसं आहेत. काही माणसं इतकी मूर्खासारखे वागणारे नका वागू रे, नका वागू असे. तुम्ही वडीलधारी असता, घरातली माणसं तुमच्याकडे आदराने बघत असतात, कुटुंबातली माणसं. तुम्ही देवाच्या चमत्कारांविषयी बोलला तर ते सगळी मागून येणारी तुमच्या घरातली पिढी ती त्या चमत्कारांवर विश्वास ठेवून राहणार. असेल माझा हरी तर देईल थाटल्यावरी. त्यामुळे विज्ञाननिष्ठ व्हा. त्या पिढीने आधी विज्ञाननिष्ठ व्हायला पाहिजे. म्हणजे कुठलाही धार्मिक सिनेमा हा तुम्ही बघायला जाता धार्मिक भावना लक्षात ठेवून, आणि मग ते सगळं बघता, त्या तस्विरींच्या पायाबिया पडता. अरे पण तो सिनेमा हे तंत्रच विज्ञानाचं बाळ आहे ना.
त्या विज्ञानाच्या बाळाचा आधार घेऊन तुम्ही अंधभक्त बनवताय समाजामध्ये, त्याचा वापर करून, विज्ञानाचा वापर करून. तर हा सगळाच राग डॉक्टर तारा भावाळकर यांनी अत्यंत सात्विकपणाने आपल्या भाषणातून मांडला. तर ते भाषण तुम्ही बघा, कोणालाही दुखावलं नाहीये त्यांनी, विशेष म्हणजे राजकीय नेत्यांना पण त्यांनी चिमटे काढलेत. त्यांना चिमटे काढले म्हणण्यापेक्षा सणसणीत चपराकच दिलेली आहे. जसं त्यांनी सांगितलं की भाषणामध्ये सांगितलं डॉक्टर तारा भावाळकरांनी की तुम्ही साहित्याच्या संवर्धनासाठी किंवा भाषेच्या संवर्धनासाठी जे काही सरकारी माध्यमातून जे काही काम करता येईल तुमच्या ब्युरोक्रेसीच्या माध्यमातून ते करा, पण तुम्ही साहित्यिकांच्या त्यांच्या चाललेल्या अभ्यासात त्यांच्या कार्यात ढवळाढवळ करू नका. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी विद्यापीठाचं दिलं की विद्यापीठात कोणते कार्यक्रम करायचे, काय करायचं हे कुलगुरूंना आदेश येतात म्हणे वरून, आणि त्यानुसार त्यांना ते राबावं लागतं. तर हे सगळं समजदार माणसाच्या रागराग होईल अशा पद्धतीचं सगळं आहे वातावरण. आणि आपल्याला जे काय समाजातली जी काही हिंसा वाढताना दिसते ना, हे आपण कुठेतरी लेखक आणि विचारवंतांची मुस्कटदाबी होत चालली ना, त्याच्यामुळे हे होत चाललेले आहे. हिंस्रपणा वाढत चाललाय. तुम्ही त्यांना ते तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत. मध्यंतरी एका राजकीय नेत्याने सांगितलं की लेखकांनी लिहित चला. अरे लिहितील लेखक. आता एक जण आहेत इंद्रजित सावंत, ते इतिहास संशोधक आहेत. ते जे काय मांडतायत तर त्यांना धमक्या येत आहेत की खबरदार जर असं काय म्हणाल ते. म्हणजे इतिहास संशोधकांना वगैरे तुम्ही धमक्या देण्यापर्यंत जाताय. आणि तेच सांगितलं तारा भावाळकर यांनी की तुम्ही आमची जातीपातींमध्ये आणि आमच्या माणसाला माणूस हवा आहे. माणसांमध्ये भाषेच्या माध्यमातून भांडणं लावून घेऊ नका. भाषा ही माणसं जोडण्यासाठी आहे. फार सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे तारा भावाळकर यांनी. त्यांनी तुम्ही भाषण बघा. इंद्रजित सावंत जे इतिहास संशोधक आहेत त्यांच्या संदर्भातला व्हिडिओ मी वेगळा करेनच. माझं काय होतंय, तारा भावाळकर यांचं भाषण मी इतकं ते फार म्हणजे अगदी 2-3दा ऐकलं आणि मी भारावून गेलो. म्हटलं हे पुस्तक रूपाने हे संग्रही पाहिजे. आता बघूया आयोजक ते पुस्तक रूपाने आणतायत का वगैरे, पण तुम्ही ऐका. ते युट्यूबला अवेलेबल आहे आणि ते डिलीट करण्याच्या आधी तुम्ही ते ऐका. अभ्यासकांनी तर घ्याच घ्या जर ते भाषण पुस्तक रूपाने आलं तर. बाकी काही नाही, भाषा जपायला हवी. मराठी अभिजात भाषा आहे आता. आणि भाषा जपताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मराठी माणूस मराठी भाषा बोलेल आग्रहाने, पण त्याच्या पायाखालची जमीन हळूहळू कोणतरी ओढून घेत आहे किंवा ते कट रचले जात आहे, त्याचाही विचार केला पाहिजे. आपल्या मालकीची जमीन जर आपल्या पायाखाली नसेल तर आपण ती भाषा जपणार कुठे आहोत? आपल्या जमिनीचा तुकडा आपल्या मालकीचा नसेल आपल्या पायाखाली तर आपण ती भाषा कुठे बोलणार आहोत? दुसऱ्याच्या जमिनीत जाऊन आपण आपल्या भाषेचा झेंडा मिरवणार आहोत का? त्यासाठी आधी आपली भाषा जशी जपायची ना तशी आता काय झालं गेलं सोडून द्या, पण आता जो आपल्या पायाखाली जी जमीन आहे ती जपा. तुमच्या पायाखालची जमीन काढून घेण्यात आली तर तुम्ही ती भाषा तर जपू शकणार नाहीये. त्यामुळे आधी तो भूगोल आणि आपली संस्कृती ही जशी भाषेच्या माध्यमातून आहे तशी ती भौगोलिक पण आहे ना. जमीन जपा, पायाखालची जमीन जपा, महाराष्ट्र जपा, मुंबई जपा. त्या अनुषंगाने बाकी काही नाही. बाकी पुस्तक घ्या, 250 रुपयाचं पुस्तक आहे सीतायन डॉक्टर तारा भावाळकर यांचं. आणि भाषण प्लीज कृपा करून हात जोडून विनंती करतो तुम्हाला, डॉक्टर तारा भावाळकर. आता पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे झालं त्याच्या अध्यक्ष होत्या, 6व्या महिला अध्यक्ष आहेत त्या झालेल्या. तर ते बघा तुम्ही. आणि अप्रतिम डॉक्टर तारा भावाळकर यांनी सगळं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊल ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत सगळे मुद्दे त्यांनी हे केले. नारायण सुबे वगैरे पण त्यांनी सगळे संदर्भ घेतलेले. त्यांनी जसं तुकाराम महाराज मांडले तसे ज्ञानेश्वर महाराजांबद्दल जसे ते बोलले तसेच ते नारायण सुर्वेंनी जो कार्ल मार्क्स मांडला त्याच्याबद्दल बोलले की कामगारांचं जे श्रम असतं त्याच्यावरती मजा मारायला बरं वाटतं,
धनिकांना, पण त्यांच्या एकंदर कामाला किंवा कामगारांकडे दुर्लक्ष करायचं, पण त्यांच्या श्रमावर मात्र मजा मारायची. हे जे काय आहे ना, हे सगळं म्हणून म्हणतोय की ते तुम्ही बघा. मी माझं आकलन काही सांगण्यापेक्षा तुम्ही ते भाषण बघा, तुमचं काय आकलन आहे ते त्याच्यातून ठरवा आणि मित्रांना पण सांगा ते भाषण बघण्यासाठी. त्या पुस्तकाबद्दल सांगा. बाकी ग्रेट ग्रेट ग्रेट. तारा भावळकर यांची इतर पुस्तकंही आहेत, तीही वाचा. काय नाही, व्हिडिओ थोडासा काही मुद्द्यांचं रिपिटेशन झालं असेल बोलताना, कारण मी खरंच त्यांच्या भाषणामुळे भारावून गेलो की जिथे आता कोणी सगळ्यांची बोलती बंद झाली, तर त्या ठिकाणी पुरुषांसारखे पुरुष आता माघार घेत आहेत बोलण्याच्या याच्यात. जाऊ दे ना, काय करायचं आपल्याला. जी काही राजकीय किंवा जी काही दहशत चालली आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबून टाकण्याचे जे काही प्रयत्न चालले आहेत सध्या, त्यामुळे तिथे एक बाई, ती पण 84-85 वर्षाची एक बाई, असं आपण मग बाई बोलली असं नाही, जेंडर फॅक्टर मध्ये जात नाहीये मी, पण यांनी 85व्या वर्षी जी हिंमत दाखवली त्याला हॅट्स ऑफ आहे. अन्यथा मी माझ्या आजूबाजूला बाळबोध बोलणारी माणसं बघतोय, वयस्कर वरिष्ठ नागरिक. नका असं करू, नका करू. काय चाललंय ते बघा. आम्ही तुमच्याकडे आदर्श म्हणून बघतोय, आम्ही तुमच्याकडे कुटुंब प्रमुख म्हणून बघतोय, आणि तिथे जर तुम्ही बालिश विचार पसरवत असाल ना, नाक्यावर बसून गटागटाने, तर सगळा गोंधळ होणार आहे. तुमच्या खांद्यावर बसून तुमच्या मागची पिढी सगळं पुढचं बघणार आहे. खांदे मजबूत ठेवा तुमचे. तुम्ही काहीतरी ढेपाळल्यासारखे देवदेव करत बसू नका. जरा विज्ञाननिष्ठ विचारांचं काय ते बोला. आहेत, बरेच आहेत अशा प्रकारची वयस्कर माणसं विज्ञाननिष्ठ मुद्दे मांडतात. अन्यथा हे सगळं चालूच राहणार आहे. ज्या पद्धतीने म्हणजे आपल्याकडे दिवसेंदिवस मंदिर बांधण्याची चढाओढ लागलेली आहे. वाचनालयांचा पत्ता नाही, वाचनालय बांधले जात नाही. काय कशाला पाहिजे भविष्यवेत्ता या देशाचं भविष्य, तरुणांचं भविष्य सांगायला? त्या मंदिरामध्ये ठेवलेले दानपेटी आहे ना, ती एकदा वजा करा बरं, ते वजा करा आणि तिथे सांगा, कृपया भाविकांनी 1 रुपयाही इथे टाकू नये, देणगी स्वीकारली जाणार नाही. बघूया मंदिरांमध्ये लोकांना, राजकीय लोकांना किती इंटरेस्ट आहे. तिथे जमा होणारा निधी हाच मंदिर जास्तीत जास्त निर्माण करण्यामागचा हेतू आहे. फक्त आपल्याला ते भूल दिली जाते, हिंदू धर्म जपला पाहिजे, अमुक जपलं पाहिजे, पण तिथे जमा होणारा निधी, VIP पास असतात, लाईनीमध्ये एवढे द्या मला, मी तुम्हाला सोडतो, हे सगळं चालतं. तर हे सगळे विचार मांडत आली लोक. दाभोळकरांसारखा माणूस त्याच्यातच शहीद झाला, पानसरे गेले, कलबुर्गी गेले. तर असं सगळं आहे. बघा किती माझे मुद्दे तुम्हाला पटतायत, किती नाही पटत आहेत. शेवटी काय, आपल्याला आपला कोणावरती रोष नाही, आपण कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही. तारा भावळकरांनी जसं न्यूट्रल सगळं, सीमा प्रश्न पण घेतला तारा भावळकरांनी आपल्या भाषणामध्ये. अवघ्या 1.5 तासाच्या भाषणामध्ये सगळे मुद्दे त्यांनी क्लिअर केलेले आहेत. आता त्याचं विश्लेषण करायचंय फक्त जाणकारांनी. आणि आपले म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे, तारा भावळकरांचं ते भाषण घेऊन प्रत्येकाने आपले एक टिप्पणी लिहावी, आपला एक निबंध लिहू शकतो एखादा माणूस, की त्याच्यात आलेल्या पॉइंटचं विश्लेषण करत असो. चला, व्हिडिओ खूप लांबलचक होतोय, वाढतोय वेळेच्या माध्यमातून, तर मी थांबतो. आजचा व्हिडिओ नवीन मोबाईलवर केलेला आहे. आपण नवीन मोबाईल आता विकत घेतलाय. मित्रांनी मैत्रिणींनी मला जी काय मदत केली आहे, तर त्या माध्यमातून एक नवीन मोबाईल विकत घेतला. थोडीशी क्वालिटी जरा बदलली असेल, तर कसा वाटला व्हिडिओ ते कळवा. आणि काय नाही, बाकी आता छोटे छोटे काही, हा जसा कॉलर माईक आहे, तर ते पण जरा चांगल्या अपग्रेड पद्धतीचं घ्यायचं चाललेलं आहे. बघू, हळूहळू सगळ्या वस्तू जमा करतोय. कुठल्याही कोणाकडून मी फंडिंग घेत नाही ऑफिशियली. त्यामुळे माझे मित्रमैत्रिणी जे काय मला ह्या युट्यूब चॅनलसाठी मदत करतात, त्यांच्यावर मी अवलंबून असतो आणि मी माझं काम करतोय. माझं चॅनल पण अजून हे नाही झालेलं आहे, मॉनिटाईज नाही झालेलं आहे. त्यामुळे फार आर्थिक चणचण भासत असते, तर करतोय काम. तर तुम्ही थोडंसं लाईक, शेअर, सबस्क्राईब करून त्याला जरा मला हुरूप येईल. त्यामुळे सबस्क्रायबर्स वाढले तर तेवढं जरा करा. बाकी काय नाही, बाकी तुमचं प्रेम आहेच माझ्यावरती, तसंच राहू द्या. आणि डॉक्टर तारा भावळकर 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भावळकर
यांचं भाषण युट्यूबवर आहे ते ऐका आणि त्यांचं हे पुस्तक सीतायन 250 रुपयाचं पुस्तक आहे, ते किंमत आहे बघा 250 रुपये. तर हे पुस्तक विकत घ्या, वाचा, अभ्यासा. सिमोन दी बोरा विषयी बोलले आहेत तारा भावाळकर की सिमोन दी बोरा यांचं एक पुस्तक आहे द सेकंड सेक्स नावाचं. तर ते थोडस तो मांडला जातो, ग्रंथ मांडला जातो. फेमिनिस्ट लोक आपलं बायबल मानतात त्याला, द सेकंड सेक्स नावाच्या पुस्तकाला. तर त्या पुस्तकाने म्हणे आम्हाला सांगण्याच्या आधी खूप आधी जात्यावरच्या ओव्यांमधूनच आमच्या बायकांनी सिमोन दी बोराचं जे म्हणणं त्या पुस्तकामध्ये आहे द सेकंड सेक्स मध्ये, ते सगळं म्हणणं आमच्या बायकांनी जात्यावरच्या ओव्यांमध्ये आधीच मांडून ठेवलेलं आहे असं तारा भावाळकर यांनी म्हटलंय. आणि ते जात्यावरच्या ओव्या आहे त्याच्यामध्ये, त्या वाचा तुम्ही. चला, म्हणजे आलं का तुमच्या लक्षात? ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, एकनाथ महाराज, ते मग नारायण सुर्वे, असं करत सिमोन दी बोरा, मग बाकी सगळंच करत AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत एवढा मोठा सीमा प्रश्न वगैरे सगळं आलं त्यात. 1.5 तासात अवघ्या 1.5 तासात त्यांनी हे सगळं कव्हर केलेलं आहे डॉक्टर तारा भावाळकर यांनी. तर ते बघा भाषण, पुस्तक वाचा. आता मात्र खरंच निरोप घेतो. टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय बाय.